So, hello everyone, welcome back to the another episode of Thoughtful of Education, an initiative, the Thoughts on Education by College Dunia. Thoughts on Education initiative is to enrich the user's experience at collegedunia.com and try to bridge a long gap between the management and the students. So, today we are having with us Sujata Jitendra Patil ma'am. She is a principal of Junior College of Education at Sanjay Bokre Group of Institution. So, welcome to the interview ma'am. नमस्ते सर मॅम. सो बेसिकली पुढे जाण्याच्या आधी माझा तुम्हाला एक प्रश्न आहे की तुम्ही तुमचं ब्रीफ इंट्रोडक्शन देऊ शकता तुमच्याबद्दल. नमस्ते, मी सुजाता जितेंद्र पाटील, BSc MA MAd आहे, DSM झालेलं आहे. मी या संस्थेमध्ये 2001 पासून कार्यरत आहे. तत्पूर्वी मी माध्यमिक शाळेमध्ये काम केलेलं आहे आणि मे 2019 पासून प्राचार्य पदावर मी कार्यरत आहे. छान मॅम. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे मॅम की आपल्या संस्थेमध्ये चालवल्या जाणाऱ्या प्राथमिक शिक्षण पदाचे अभ्यासक्रमाची माहिती द्याल मॅम. येस, ओके. आपली संस्था ही 1901 पासून कार्यरत असणारी संस्था आहे आणि या संस्थेमध्ये 14 जुलै 1956 पासून शिक्षक पदासाठी आवश्यक असणारा प्रशिक्षण वर्ग हा चालू झाला. त्या प्रशिक्षण वर्गाला पूर्वी STC CPED म्हणत होते. म्हणजे त्याच्यामध्ये शारीरिक शिक्षण प्लस वर्गामध्ये होणारं अध्यापन या अनुषंगानं मार्गदर्शन होत होतं आणि शासनाच्या बदलत्या धोरणानुसार 1968ला हेच STC CPED जे आहे ते D.Ed मध्ये कन्वर्ट झालं आणि पुन्हा होत जाणारे बदल गरजा याच्यानुसार अभ्यासक्रमामध्ये जसजसे बदल होत गेले तसंच ते या D.Edचं नाव 2004ला DTED असं म्हणत होते, म्हणजे डिप्लोमा इन टीचर एज्युकेशन असं होतं. आणि 2016ला जो नवीन बदल झाला त्या बदलानुसार DLED म्हणजे डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन असा प्राथमिक शिक्षक पदासाठी आवश्यक असणारा प्रशिक्षण वर्ग अभ्यासक्रम आपल्याकडे चालवला जातो. आणि या प्रशिक्षण वर्गातून बाहेर पडणारे जे प्रशिक्षणार्थी आहेत, ज्यांना छात्राध्यापक असं संबोधलं जातं, जे भावी शिक्षक आहेत, ते 1ली ते 8वीच्या वर्गाला शिकवण्यासाठी पात्र असतात. छान मॅम. तर माझा दुसरा प्रश्न मॅम तुम्हाला असा आहे की आपली प्रवेश प्रक्रिया व अभ्यासक्रमाबद्दल थोडीशी माहिती द्या. हां, आता आमचा जो काही प्रवेश आहे तो जर बघितलं तर 12वी नंतर या प्राथमिक शिक्षक पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश जो आहे तो दिला जातो. कुठलीही फॅकल्टी म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स याचबरोबर यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचं फर्स्ट इयर पूर्ण असणारा आणि MCVC मधल्या काही एज्युकेशनच्या अनुषंगानं ट्रेड्स आहेत, त्या ट्रेड्समधल्या प्रशिक्षणार्थ्यांना म्हणजे विद्यार्थ्यांना इकडे प्रवेश मिळतो. प्रवेशासाठी पात्रता म्हणाल तर 12वी पूर्ण असावी लागते. त्यानंतर जे काही ओपन कॅटेगरीतले विद्यार्थी आहेत, जनरल कॅटेगरीतले, तर त्यांना 50% गुण आवश्यक आहेत. आणि जर रिझर्वेशनमधले असतील, आरक्षणातले विद्यार्थी जर असतील तर त्यांच्यासाठी 45% इतकी गुणाची गुण आवश्यक असतात. अभ्यासक्रम एकंदरीत 2 वर्षाचा कालावधी असतो आणि आमची टोटल प्रवेशाची प्रक्रिया जी आहे ती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे विद्या परिषद या नावानं जी ओळखली जाते त्यांच्या मार्फत चालवली जाते. सध्या प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन होते, पूर्वी ऑफलाईन असायची आणि 12वीचा निकाल लागल्यानंतर ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं चालू होते. इतर अभ्यासक्रमाचे जसे प्रवेश असतात त्याच पद्धतीनं ऑनलाईन फॉर्म भरणे, गुणवत्ता यादी, त्यानंतर फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड अशा पद्धतीनं आपले प्रवेश होतात. आमचं कॉलेज पूर्णतः अनुदानित असल्यामुळं आमच्याकडे मॅनेजमेंटच्या कुठल्याही सीट असत नाहीत. पूर्ण सगळा जो आहे तो शासकीय कोटा आहे, व्यवस्थापन कोटा राहत नाही याच्यामध्ये. छान. माझा शेवट प्रश्न तुम्हाला, ह्या कोर्सचे फायदे काय आहेत? तर हा D.Edचा जर अभ्यासक्रम बघितलं तर ॲक्च्युली D.Edचे जे काही प्रशिक्षणार्थी आहेत ते 1ली ते 8वीला शिकवतात. म्हणजे जसं आपला जनरल फिजिशियन असतो की ज्याच्याकडे आपण गेल्यानंतर कान दुखत असलं तरी दाखवतो आणि नाकाचा प्रॉब्लेम असला तरी जातो, तसं या D.Edच्या प्रशिक्षणार्थ्यांना सगळे विषय शिकवावे लागतात. म्हणजे भाषा आहे, गणित, विज्ञान, समाजशास्त्र, त्याचबरोबर शारीरिक शिक्षण, चित्रकला सगळे विषय शिकवावे लागत असतात. त्या अनुषंगानं आमचा अभ्यासक्रम जर बघितला तर त्याच्यामध्ये मानसशास्त्र आहे, त्याच्यामध्ये व्यवस्थापन आहे, अध्यापनशास्त्र आहे, मूल्यमापन आहे, वेगवेगळ्या पैलूंचा समावेश या अभ्यासक्रमामध्ये आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून बाहेर व्यक्तिमत्व विकासासाठी शिबिर असतात. सर, आमच्या अभ्यासक्रमातनं आपसुकच विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास हा घडतो. शाळेत कधीही
1 मिनिट वर्गात पुढं न उभारलेल्या मुलाला सुद्धा आमच्याकडे सुरुवातीला परिपाठ प्रार्थनेपासून आम्ही सुरुवात करतो. म्हणजे त्याच्यामध्ये स्टेज डेअरिंग येतं, सभाधीटपणा येतो. तसंच या प्रशिक्षणार्थ्याला हे सादरीकरण करत असताना एका पाठ्यपुस्तकावर अवलंबून राहून चालत नाही, तर त्याचबरोबर अवांतर वाचनही करावं लागतं. या अवांतर वाचनामध्ये सद्यस्थितीला आपण डिजिटल युगामध्ये वावरत असताना इंटरनेटचाही अवलंब करावा करतो सध्या विद्यार्थी आमचा. त्याचबरोबर आमचं ग्रंथालय समृद्ध आहे. ग्रंथालयातल्या पुस्तकांचा, वर्तमानपत्राचा वापर हे विद्यार्थी करतात आणि आपसुकच वाचन संस्कृती जी आहे ती आपोआप याच्यामधनं डेव्हलप होते. त्याचबरोबर सर जर बोलायचं झालं तर आमचे बहुतांश विद्यार्थी आत्ता वेगवेगळ्या पदावर MPSC UPSCच्या माध्यमातून कार्यरत आहेत. आणि त्याचं एक कारण सांगायचं झालं तर आमचा जो काही अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमातून साहजिकच 1ली ते 8वीचा अभ्यास करत असताना स्पर्धा परीक्षेची एक पूर्वतयारी आणि अभ्यासाची बैठक इथं आपोआपच होते. आता सद्यस्थितीचा जर विचार करता नोकरी ह्या एका गोष्टीवर अवलंबून राहून चालतच नाही, तर सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करत असताना आम्ही जे होतो त्या माध्यमातून विद्यार्थी सध्या आमचे शिकवणी वर्ग घेत आहेत. स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन वर्ग अकॅडमी चालवणारेही आमचे विद्यार्थी आहेत. त्यामुळं निश्चितच एक आदर्श शिक्षक होण्याबरोबरच आवश्यक असणारी जीवन कौशल्य जी आहे ती या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आणि आमच्या संस्थेच्या माध्यमातून, आमच्या युनिटच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांच्या मध्ये रुजवण्याचा, विकसित करण्याचा प्रयत्न करतो. Great, ma'am. Thank you so much, ma'am. This was a very insightful session with you. So everyone, this was Sujata Jitendra Patil, ma'am, from Sanjay Pokri Professional. Thank you. Thank you, sir.